जय हिंद मित्रांनो, आपल्या टेक चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। ही वाना त्या संदर्भामधली महत्त्वपूर्ण कारवाई देखील जवळजवळ पार पडलेली आहे। त्या कारवाईचा आपल्या शिक्षक भरतीला काही फायदा होणार आहे का? आपल्या शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे किंवा जाहिरात येण्याची जी प्रक्रिया आहे ती कधीपर्यंत सुरू होऊ शकते, त्या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण किंवा आपले कोणी मित्रमंडळी आहे, रिलेटिव्हज आहेत, टीईटीच्या परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची बॅच, जी की 2.0 आहे। 1 एप्रिल पासून या ठिकाणी सुरू झालेली आहे। या बॅच मध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेल्या सर्व विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर जर का लाईव्ह अटेंड करणं पॉसिबल नसेल, रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असेल, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज तुम्हाला मिळेल। 2013 ते 25 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं व्हिडिओ स्पष्टीकरण भेटेल आणि सीटीटीची रेकॉर्डेड बॅच तुम्हाला मोफत मिळणार आहे यामध्ये। आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर का घ्यायच्या असेल, आपला अभ्यास या ठिकाणी सुरू करायचा असेल तर आपण प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करून घ्या। चल आता आपण जाऊया आपल्या त्या पत्रकाकडे, ज्यासाठी आपण जे आहे हा व्हिडिओ बनवतोय। बघा, या ठिकाणी आपल्याला दिसत असेल शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक, हे शक्यतो माध्यमिकचं आहे, ठीक आहे। यांचं पत्र होतं 6 तारखेचं, ठीक आहे, कालच्या तारखेचं पत्र आहे। यामध्ये सांगितले विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक हे आहेत सगळेच्या सगळे जे आहे माध्यमिकच्या शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भामधलं हे पत्र आहे, ठीक आहे। हा बघा, याचा विषय बघा महत्वाचा आहे। 2025-26 ची जी संच मान्यता झालेली आहे त्यानुसार जे कर्मचारी अतिरिक्त ठरलेत, शिक्षक असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी असेल, त्यांचं समायोजन करण्याच्या बाबतीमधलं आदेश देण्यात आलेला आहे। आता यामध्ये काय सांगितलंय तर बघा, सविस्तरपणाने सांगितलं की उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येतो आहे। याला थोडंसं झूम करतो मी, थोडंसं हलकसं झूम करूया, ठीक आहे। हा की शासन निर्णय जो आहे ना 15/3/24 मधील तरतुदीनुसार राज्यामधील मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा, मग त्यांचा संवर्ग, त्यांचा विषय, त्यांची इयत्ता व अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत संचालनालयाचं जे आहे ऑलरेडी एक पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे, जे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं होतं। आता त्यानुसार त्यांनी काय सांगितलंय बघा, एक महत्वाचा आदेश त्यांनी या ठिकाणी सांगितलंय। क्रमांक 1 मध्ये 0 शिक्षक किंवा शिक्षकेतर पदे मंजूर असणाऱ्या शाळेमधील शिक्षक शिक्षकेतर अतिरिक्त कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया सुरू असून शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांची समायोजन केलेल्या शाळांमध्ये माहे एप्रिल 2026 मधील चालू शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेऊन निकाल झाल्यानंतर व शैक्षणिक सत्र संपल्यानंतर हजर व्हायचं आहे। म्हणजे काय आहे बघा, हे जे पत्र आहे आपल्या माध्यमिकच्या शिक्षक भरतीसाठी देखील महत्वाचं आहे, कारण या ठिकाणी जे आहे ही प्रक्रिया पूर्ण झाली तर सर्वच्या सर्व ज्या खाजगी संस्था आहेत त्यांना आपली जाहिरात देणं या ठिकाणी सोपं ठरणार आहे, सोयीस्कर ठरणार आहे। त्यामुळे यांनी या ठिकाणी एक आदेश हा काढलेला आहे। हे बघा, एकदा वाचून घेतो, थोडंसं नंतर त्याच्यावरती डिस्कस करूया। बाकी जो 2 नंबरचा मुद्दा आहे ना, तर तो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आहे, त्याचा आपला संबंध नाहीये, ठीक आहे। आपण शिक्षक भरतीसाठी काम करतोय। त्यानंतर सबब आपणास कळवण्यात येते की ज्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन झाल्याबाबतची माहिती तसेच समायोजन झाले नाही अशा कर्मचाऱ्यांची माहिती जी आहे संबंधित शिक्षण उपसंचालक यांच्याकडे व संचालनालयास 6 तारखेपर्यंत द्यायचं होतं, म्हणजे कालच्या तारखेपर्यंत। तसेच ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं समायोजन विभाग स्तरावर करण्यात असल्याबाबत करायचे असलेस तर त्याची माहिती देखील या ठिकाणी जी आहे सादर करायची। आता हे जे पत्र होतं ना ते महेश पालकर सरांचं आहे आणि महेश पालकर सर जे आहे त्या बाबतीमध्ये बरेच स्ट्रिक्ट मानले जातात। ते आपलं जे पत्र आहे ते कधीच परत घेत नाही।
आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता तुम्ही म्हणाल सर याच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळालं, काय समजलंय? तर एक गोष्ट आता लक्षात घ्या, अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागणं अतिशय जास्त महत्वाचं आहे. आपल्या शिक्षक भरतीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी सांगते, त्या शिक्षकांचं जे व्हायचं ते होणार आहे, परंतु आपल्यासाठी महत्वाचं आहे की या शिक्षकांचं समायोजन होणं. आता बघा, संच मान्यता पूर्ण झालेली आहे. आता जो डेटा आहे हळूहळू आपल्या हातापर्यंत यायला लागलेला आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये एकूण कार्यरत शिक्षक किती आहे, अतिरिक्त शिक्षक किती आहे आणि त्या ठिकाणी जे आहे रिक्त शिक्षक किती आहे, म्हणजे वॅकन्सी किती आहे. आता पहिला टप्पा सध्या जो सुरू आहे, या पत्रकानुसार त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षकांची संख्या अतिरिक्त ठरलेली आहे त्या अतिरिक्त शिक्षकांचा जो प्रश्न आहे मार्गी लावणं सुरू आहे, म्हणजे त्यांचं समायोजन सुरू आहे. आता त्यांचं समायोजन झालं की मग आपल्याला लगेच लक्षात येऊन जाणार आहे एक्झॅक्टली समायोजन झाल्याच्या नंतर रिक्त किती पदं राहिलेली आहे आणि त्यानंतर त्या रिक्त पदांची जी आहे बिंदू नामावली करून घ्यावी लागेल. ठीक आहे, बिंदू नामावली काय आहे, तर कोणत्या कॅटेगरीला ती जागा रिक्त आहे. एखाद्या आस्थापनेमध्ये, एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये 100 जागा आहेत. समजा उदाहरण आपण घेऊया की परभणी जिल्हा परिषद आहे, त्या ठिकाणी 100 जागा रिक्त आहे. रिक्त म्हणजे वॅकन्सी आहे. मग आता त्या 100 जागा कुणाला द्यायच्या, याचं जे आहे मावाकडून आपल्याला तपासणी करून घ्यावी लागेल. तपासणीमध्ये ते सांगणार की ठीक आहे, ईडब्ल्यूएसला 10% प्रमाणे 10 जागा, किंवा ओबीसीला जे आहे 19% प्रमाणे, किंवा यांना जे आहे 2% प्रमाणे, यांना 3% प्रमाणे, कुणाच्या वाट्याला किती किती जागा यायला पाहिजे ते ठरवतं रोस्टर बनवण्याचं, ज्याला आपण बिंदू नामावली म्हणतो मराठीमध्ये. ती बिंदू नामावली एकदा रेडी झाली की मग जे आहे पवित्र पोर्टलवरती जाहिरात अपलोड व्हायला सुरुवात होईल. म्हणजे हा एक शेवटचा आपला टप्पा आहे, जो समायोजनाचा टप्पा आहे आणि हा आपल्यासाठी पार पडणं अतिशय महत्वाचं आहे. प्रायव्हेट सोसायटीमध्ये देखील बऱ्याचशा या ठिकाणी शिक्षकांचं जे आहे समायोजन केल्या जाते. म्हणजे एखादा शिक्षक दुसऱ्या एखाद्या प्रायव्हेट सोसायटीमध्ये अतिरिक्त ठरला तर त्यांचं समायोजन कुठल्या तरी प्रायव्हेट सोसायटीमध्ये केल्या जातं. फार कमी प्रमाणामध्ये असं होतं की एखादा जो प्रायव्हेट सोसायटीचा शिक्षक आहे तो जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी समायोजन झालेला आहे. शक्यतो यासाठी जे आहे खूप स्ट्रगल करावा लागतो, साधी सुधी गोष्ट नाहीये. जिल्हा परिषदेची जागा अशीच सहजासहजी कुणाला भेटत नसते. तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम थ्रू, पवित्र पोर्टल थ्रू त्याला यावं लागतं. इन केस जर शिक्षण अधिकारी त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह असेल तर तसं होऊ पण शकतं, पण तशी शक्यता फार जास्त कमी राहते. प्रायव्हेट सोसायटीजमध्ये वॅकन्सी असेल तर तिथे त्यांचं समायोजन केलं जाऊ शकतं. म्हणून आता ही संपूर्णतः जे आहे माध्यमिकची जी प्रक्रिया आहे ती जवळजवळ पूर्ण झालेली आहे कालच्या तारखेला. आता विभाग लेवलला जर का कोणाचं समायोजन करायचं तर ते 2 दिवसामध्ये करू शकतं, म्हणजे एकाच दिवसामध्ये होतं शक्यतो, परंतु ज्या काही टेक्निकल बाबी असतात, ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण करण्यासाठी किमान 2 दिवसांचा कालावधी लागतो. हे झालं की हा जो महिना आहे आपला चालू महिना, एप्रिलचा महिना, तो अतिशय जास्त आपल्यासाठी महत्वाचा आहे. या महिन्यामध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडताना आपल्याला दिसणार आहे. या सगळ्या घडामोडी जर का व्यवस्थितपणाने पार पडल्या तर पुढच्या महिन्यामध्ये जे आहे आपण होप्स ठेवू शकतो की आपल्याला ठीक आहे आता शिक्षक भरती सुरू होते आहे, या गोष्टीची आपल्याला कल्पना लागू शकते. सध्या तरी शासन आणि प्रशासन दोन्ही लेवलला जे आहे शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी जे आहे व्यवस्थितपणाने पावले उचलली जात आहे. फक्त आता प्रार्थना करा की जिल्हा परिषद शिक्षकांचं जे प्रायमरीचे जे काही समायोजन आहे ते लवकरात लवकर निर्विघ्नपणाने पार पडले जावे. कारण समायोजनाची ही एक अशी बाब आहे त्याचं काहीच खरं नसतं आणि त्या होईपर्यंत जे आहे काहीच खरं नसतं. कारण हे जे शिक्षक आहेत कार्यरत शिक्षक असतात, एखाद्या शिक्षकासाठी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जागा नसेल तो लगेच कोर्टामध्ये जातो, त्या गोष्टीला स्टे आणतो, त्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये समायोजन व्हायचं नसतं. या बऱ्याच गोष्टी आहेत, टेक्निकल बाबी आहे. मी ठीक आहे फार खोलवर त्याच्यामध्ये जात नाहीये, तुम्हा लोकांना भीती घालून देत नाहीये, परंतु आपण या ठिकाणी निश्चितपणाने प्रार्थना करूया की प्रायमरी शिक्षकांची देखील जी काही समायोजनाची प्रक्रिया आहे ती निर्विघ्नपणाने पार पडली चाल. ज्या काही अपडेट्सच्या संदर्भामध्ये असेल त्या अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. आणि कुणाला जर का या ठिकाणी टीईटी परीक्षेची तयारी करायची असेल तर आपण प्ले स्टोअरला जा आणि मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करा.